नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे कवयित्री वर्षा चौगुले सांगली यांची. कथा, कविता, ललित, बालकथा, बालकविता, बालनाट्य लेखन, सूत्रसंचलन, व्याख्यानं अशा विविध माध्यमातून या कवयित्रीचा सहज आणि सजग वावर समाज जीवनात आपल्याला दिसतो. अशी फुलते कविता या नावाने त्या मुलांसाठी कवितेची कार्यशाळा घेतात. साहित्य संमेलन आणि कवी संमेलनांमधून त्यांचा सक्रिय सहभाग असतो. भरलेलं आभाळ, पेलवेना भारहा, धुरकटलेल्या वाटा असे कविता संग्रह, चाफ्याची ओंजळ हा कथासंग्रह, अनेक बालकथा संग्रह, बालनाट्य अशा विविध 12 प्रकाशित साहित्याच्या माध्यमातून त्या आपल्या भेटीला येतात. विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलाय. सध्या सकाळ स्मार्ट सोबतीमध्ये गंमत शब्दांची हे विद्यार्थ्यांसाठीचं सदर त्या लिहित असतात. त्यांची मला आवडलेली कविता आज आपल्यासाठी सादर करते. कवयित्री आहेत वर्षा चौगुले सांगली. बयोग, काडेपेटीतील काडी हाताने सहज मोडावी, इतका सहज आणि सोपाही नसतो काडी मोड. बयोग, काडेपेटीतील काडी हाताने सहज मोडावी, इतका सहज आणि सोपाही नसतो काडी मोड. केसांना लावलेल्या मेहंदीसारखा रंग असतो लग्नाचाही. केसांना लावलेल्या मेहंदीसारखा रंग असतो लग्नाचाही. धुवून टाकायचा म्हटलं तरी आपलं अस्तित्व दाखवतच असतो तो, वेळोवेळी प्रत्येक प्रसंगी. लिहून घेतलेलं सगळंच पुसून पाटीसारखं कोरं करता आलं असतं आपलं आयुष्य एखाद्या बाईला, तर किती बरं झालं असतं. लिहून घेतलेलं सगळंच पुसून पाटीसारखं कोरं करता आलं असतं आपलं आयुष्य एखाद्या बाईला, तर किती बरं झालं असतं. पेन्सिलीबरोबर तिला पाहिजे तशी अक्षरंसुद्धा तिनं लिहून घेतली असती. पेन्सिलीबरोबर तिला पाहिजे तशी अक्षरंसुद्धा तिनं लिहून घेतली असती. व्याकरणाच्या चुका आहेत म्हणून काही खोडूनही टाकली असती. व्याकरणाच्या चुका आहेत म्हणून काही खोडूनही टाकली असती आणि काही अक्षरं नकोतच म्हणून ती लिहायला सुद्धा तिनं बंदी घातली असती. पण नाही ना असं होत. तिचा हात, तिचं आयुष्य, तिची स्वप्न, तिची पावलं यावर प्रत्येकाला अक्षता टाकायच्याच असतात. पण नाही ना असं होत. तिचा हात, तिचं आयुष्य, तिची स्वप्न, तिची पावलं यावर प्रत्येकाला अक्षता टाकायच्याच असतात. मग लावलेली हळद रंगते की जखमी करते? मग लावलेली हळद रंगते की जखमी करते याच्याशी कुणाला देणं घेणं नसतं. लावलेली हळद रंगते की जखमी करते याच्याशी कुणाला देणं घेणं नसतं. कवयित्री वर्षा चौगुले सांगली. किती खरं दर्शन घडवणारी आणि प्रत्येक स्त्रीच्या मनात असणारी ही व्यथा या कवितेच्या माध्यमातून कवयित्री वर्षा चौगुले यांनी अतिशय सुंदर रीतीनं मांडलेली आहे. ही कविता आणि सादरीकरण आपल्याला कसं वाटलं हे मला जरूर कळवा. पुन्हा आपण भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार.